मित्रांनो 2023चा संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेचा जो पेपर झाला होता त्या पेपरचं इतिहास या विषयाचं एक्सप्लेनेशन आपण 10 प्रश्नांचा आज पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न बघूया मित्रांनो। पहिला प्रश्न काय आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचं सहकार्य मिळालं होतं? लक्षात आलं मित्रांनो, आपल्याला नारायण मेघाजी लोखंडे यांची जी संघटना कामगार संघटना आहे त्या संघटनेच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि या संघटनेच्या स्थापनेमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी आपल्याला काय केलेलं आहे रे, मदत केली आहे हे ओळखायचं आहे। आपल्याला 4 प्रकारचे पर्याय दिलेले आहेत, म्हणजे 4 व्यक्तींचे आपल्याला नाव, केशवराव बागडे, नंतर केशवराव बोले, रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नंतर नारायण सूर्याजी, विठ्ठलराव कोरगावकर, अर्जुन कृष्णाजी अर्जुन केळुसकर आणि रामचंद्र शिंदे व नारायण पवार अशा पद्धतीची नावं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहेत। मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ऑप्शन बारकाईने बघू त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला कुठेही वरील पैकी सर्व अशा पद्धतीचं कार्य, आपल्याला वरील पैकी सर्व अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्याला दिलेला नाहीये। म्हणून आपण एक गोष्ट फार जबाबदारीने लक्षात घ्यायची आहे की आपल्याला एक पर्याय किंवा 2 मॅक्सिमम पर्याय काय करायचे आहे आपल्याला बाजूला काढायचे आहेत, तेव्हाच कुठे आपण उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत। तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण बारकाईने जर आपण बघितले तर एक गोष्ट मला तुम्हाला फार जो प्रश्न काढणाऱ्या व्यक्ती आहे त्यांनी अतिशय शिताफीने आणि अतिशय हुशारीने हा प्रश्न काढलेला आहे। तर ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर आपण एक गोष्ट बघितली मित्रांनो, तर केशवराव बोले हे जे नाव आहे मित्रांनो, हे नाव आपल्याला थोडंसं ओळखीचं वाटतं आणि ह्या नावाच्या संदर्भामध्ये आपल्याला आणखी एक नाव माहितीये की सीताराम केशव बोले, सीताराम केशव बोले, सीके बोले, हे यांचं जे कार्य आहे मित्रांनो, यांचं कार्य हे 1920 ते 1930 च्या दरम्यान आहे मित्रांनो। आणि आपण असं म्हणू शकतो की केशवराव जेधे असतील, त्यानंतर जवळकर असतील आणि त्यांच्या संदर्भामध्येच हे जे केशवराव बोले आहेत ब्राह्मणेतर चळवळीच्या संपर्कात म्हणजे त्या संबंधात असणारे केशवराव बोले आणि केशवराव बागडे हे 2 व्यक्ती होते मित्रांनो। आपल्याला हे म्हणजे फारच अवघड असा प्रश्न आहे, पण आपण थोडंसं काहीतरी लॉजिक लावून उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हा अ नावाचा जो ऑप्शन आहे अ, तर याबद्दल जर आपण विचार केला तर देशाचे दुश्मन नावाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, देशाच्या दुश्मन नावाची पुस्तक लिहिल्याच्या नंतर मित्रांनो जेधे, केशवराव जेधे आणि जवळकर यांना ज्यावेळी शिक्षा झाली मित्रांनो, हे शिक्षा झाल्याच्या नंतर ह्या जेधे आणि जवळकरांच्या सोबत जर 2 व्यक्ती दुसरे कोण असतील तर ते होते बागडे आणि बोले। लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे अशा प्रकारचा संदर्भ ह्या दोघांचा येतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळे अ नावाचा जो पर्याय आहे बागडे आणि बोले हा काय होतो मित्रांनो, आपला एलिमिनेट होतो आणि उरतं काय ब आणि ड। मग आता ब इथे दिले, ड इथे दिले, ब इथे दिले, ड इथे दिले मित्रांनो, म्हणजे आपल्याला क चा विचार करायचा आहे परंतु क आपल्याला एक्झॅक्ट माहित नाहीये। त्यामुळे अशा वेळेस आपण काय करायचं मित्रांनो, क ला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करायचा नाही। ज्या वेळेस आयोग चूक देतं हे कमीत कमी चूक देतं आणि बरोबर देताना मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त बरोबर देण्याचा प्रयत्न आयोगाचा असतो। त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे आणि आपण सर्वांनी हा प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4च मारणं अपेक्षित आहे। लक्षात आलं तुम्हाला? अशा पद्धतीनं हा अतिशय अवघड असणारा हा जो प्रश्न आहे याचं काय आहे रे, आपण सगळ्यांनी 23 ला हा अवघड असा प्रश्न मल्टी स्टेटमेंट आपण बघितलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मिल हँड ओनर्स असोसिएशन जी संस्था आहे मित्रांनो, ही 1884 ला कुठं स्थापन झाली, मुंबईमध्ये स्थापन झाली। आणि ह्या संस्थेची स्थापना राव बहादूर लोखंडे यांनी केलेली आहे। लोखंडे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो हे भारतीय कामगार चळवळीचे जनक होते आणि भारतातली सर्वात पहिली कामगार संघटना असण्याचा मान ह्या संघटनेला जातो, मिल हँड असोसिएशन। आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन एक आहे। लक्षात आलं? एक ओनर्स असोसिएशन एक आहे आणि दुसरी काय आहे मित्रांनो,
हँड म्हणजे कामगारांची वेगळी आणि जे गिरणीचे मालक होते, गिरणी मालक त्यांची वेगळी, अशा प्रकारच्या दोन संघटना होत्या. परंतु मिल हँड असोसिएशन ही कामगारांची संघटना ही नाम लोखंडे यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेली आहे. लक्षात आलं तुम्हाला, मुंबईमध्ये. त्यानंतर सत्यशोधक चळवळ जी होती मित्रांनो, सत्यशोधक चळवळ, ह्या चळवळीचे मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? शाखेचे अध्यक्ष हे लोखंडे होते. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो, दीनबंधू नावाचं जे वृत्तपत्र आहे, दीनबंधू, लक्षात आलं, दीनबंधू वृत्तपत्र कोणाचं आहे मित्रांनो? हे कृष्णाजी भालेकरांचं आहे. कोण? कृष्णाजी भालेकर किंवा कृष्णराव भालेकर. परंतु या वृत्तपत्राची जबाबदारी कृष्णाजी भालेकर यांच्यानंतर कोणाकडे आली मित्रांनो? ही लोखंडे यांच्याकडे आली. लक्षात आलं, कोणाकडे आली? लोखंडे यांच्याकडे आली. आणि लोखंडे यांच्यानंतर या वृत्तपत्राची जबाबदारी घेण्याचं काम हे तानुबाई बिर्जे यांनी केलेलं आहे. आणि तानुबाई बिर्जे यांना भारतातल्या पहिल्या पत्रकार, असं महिला पत्रकार म्हटलं जातं किंवा महिला संपादक असं आपण म्हणूया. अशा पद्धतीने ही 3 नावं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहेत. समजलं? अतिशय अवघड असा प्रश्न हा काय आहे रे होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, मराठा इस्पितळ त्यांनी काढलं होतं. मराठा इस्पितळ, लक्षात आलं काय रे? मराठा इस्पितळ. कळलं? ठीक आहे. कशासाठी? कारण प्लेगची साथ ही 1896 ला पडली होती मुंबईमध्ये. मुंबई. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, की 1857च्या उठावामध्ये, 1857च्या उठावात शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, अशा प्रकारचं स्टेटमेंट खालीलपैकी कोणता गव्हर्नर जनरल म्हटला? लक्षात आला, 1857च्या उठावामध्ये जर खालीलपैकी कोणत्या, म्हणजे शिंदेंनी, म्हणजे ग्वाल्हेरचे जे शिंदे आहेत मित्रांनो, ग्वाल्हेरच्या शिंदेंनी जर या उठावामध्ये शिंदे आणि निजामांनी जर भाग घेतला असता तर हा उठाव यशस्वी झाला असता आणि इंग्रजांचं म्हणजे पराभव झाला असता, अशा प्रकारचं स्टेटमेंट खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेलं आहे? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं, आपण गव्हर्नर जनरल आपण सगळेजण पाहतो, तर आपण सगळ्या गव्हर्नर जनरलचं बेसिक वर्ष आपल्या सगळ्यांना माहित असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आता लॉर्ड माउंटबॅटनचा जर कार्यकाळ आपण जर बघितला मित्रांनो, हा 1945च्या नंतर आहे, 47 पर्यंत. कळलं? वेवेलच्या नंतर ते आले होते. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटनचा, लॉर्ड डलहौसीचा जर आपण कार्यकाळ बघितला मित्रांनो, तर 1848 ते 1856. लक्षात आलं? ठीक आहे. त्यानंतर लॉर्ड रिपनचा जर आपण कालखंड बघितला मित्रांनो, तर 1880 ते 1884 मित्रांनो. आणि लॉर्ड कॅनिंगचा जर आपण कार्यकाळ बघितला 1856 पुढं 61 पर्यंत, अशा पद्धतीने 56-57 ते 61 पर्यंत कार्यकाळ हा लॉर्ड कॅनिंगचा आहे. मग मला एक सांगा, लॉर्ड डलहौसी किंवा लॉर्ड कॅनिंग ह्या दोन्ही पैकी एक ऑप्शन असू शकतो, कारण लॉर्ड माउंटबॅटनचा कार्यकाळ त्याच्या तंतोतंत मिळत नाहीये आणि लॉर्ड रिपनचा कार्यकाळ हा 1857च्या उठावाच्या नंतरचा आहे. त्यामुळे आपण काय करायचं मित्रांनो, 2 ऑप्शन काय करायचे, इलिमिनेट करायचे. आणि त्यानंतर आपण आता ह्या दोन्हीमध्ये जर आपण विचार केला तर उठाव झाल्याच्या नंतर उठावाची कारणे मीमांसा करण्याचं काम काही लोकांनी केलं होतं, की उठाव काय यशस्वी झाला, अयशस्वी झाला, अशा पद्धती कारणे मीमांसा करताना लॉर्ड कॅनिंग याने अशा पद्धतीचं काय केलेलं आहे, स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं फार फेमस असं स्टेटमेंट आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देखील काय आहे, पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट फार महत्वाची लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, की 1857च्या उठावामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की उठावामध्ये भाग नेमका कोण कोण व्यक्तींनी घेतला, परंतु 1857च्या उठावामध्ये भाग न घेणारे व्यक्ती आपल्याला काय करायचे आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे आहेत. 1857चा उठाव आणि भाग न घेणारे व्यक्ती. कळलं का रे? शब्बास. आता 1 नंबर कोण, हैदराबादचा निजाम. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, सालार जंग म्हणून होता. कोण? सालार जंग.
तिसरं कोण? ग्वाल्हेरचे शिंदे. शिंदे. त्यानंतर इंदोरचे होळकर. कळलं? त्यानंतर 5 भोपाळचा नवाब. कळलं? त्यानंतर 6 काश्मीर चा राजा गुलाब सिंग. कळलं? कोण? काश्मीरचा राजा गुलाब सिंग. आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, कपूर शाह नावाचा एक व्यक्ती. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, 8 नंबर नागपूरच्या भोसले घराण्यातील बाकाबाई. कळलं? कोण रे? बाकाबाई. यांनी देखील काय रे मित्रांनो, इंग्रजांना काय केलं होतं? 1857च्या उठावामध्ये यांनी काय केली होती? मदत केली होती. अशा पद्धतीनं इंग्रजांना मदत करणारे हे जे लोक आहेत, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात ठेवायचे आहेत. मला वाटतं की ह्या मागच्या 2-4 वर्षामध्ये सगळ्यात अवघड असा पेपर हा कुठला होता मित्रांनो? हा 2023चा पेपर होता. पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाबद्दल जर बघायचं झालं तर, प्रार्थना समाजाबद्दल पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? नादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. आणि हे डायरेक्ट स्टेटमेंट बरोबर आहे, याच्यामध्ये चुकीचं काहीही नाही. त्यामुळे मित्रांनो हे काय आहे? हे कन्फर्म बरोबर आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे काय करायचं? नसलेले पर्याय आपण काय करायचे? डायरेक्ट डॅश मारून द्यायचे. त्यानंतर प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू करण्यात आली. आपल्या सगळ्यांना माहितीये की प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र होतं मित्रांनो, हे काय होतं रे? सुबोध पत्रिका होतं. हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यानंतर आपण देखील पर्याय काय आहे रे? बरोबर आहे. त्यामुळे कुठे आहे? ओके, इथे आहे, इथे. आता क चा आपण विचार करणार आहोत मित्रांनो. आणि क च्या बद्दल विचार करताना प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामद जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. अतिशय सोपा असा हा प्रश्न. तिसरं देखील स्टेटमेंट आहे. आणि त्यामुळे मित्रांनो बाय डिफॉल्ट प्रश्न क्रमांक ड जो आहे, म्हणजे ऑप्शन ड, हा आपल्याला वाचण्याची गरज पडत नाही. कारण मित्रांनो आपल्याला ऑप्शन मध्ये कुठेही वरील पैकी सर्व दिलेलं आहे का रे? नाही. कळलं तुम्हाला? त्यामुळे मित्रांनो अ, ब, क हे तिन्ही पर्याय काय होतात रे? बरोबर ठरतात. आणि ज्या वेळेस आयोग काहीतरी बरोबर विचारतं तेव्हा मॅक्झिमम बरोबर घेऊन चालायचं. आणि ज्या वेळेस आयोग काहीतरी चूक विचारतं त्यावेळेस काय करायचं? मिनिमम चूक करून जायचं. ही एक तुम्हाला बेसिक गोष्ट परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईला झाली, परंतु त्याचं कार्यक्षेत्र हे कोल्हापूर येथे नव्हतं. कारण कोल्हापूर संस्थान हे छत्रपती शाहू महाराजांच्या, म्हणजे शाहू महाराज नाही परंतु हे संस्थान होतं. आणि त्या ठिकाणी प्रार्थना समाजाचं कार्यक्षेत्र आपल्याला आढळत नाही मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कळलं? त्यामुळे हे स्टेटमेंटमुळे हे काय होतं रे? चुकीचं ठरतं. मग आता एक मला सांगा, आता मुंबईला झालं, सोलापूरला झालं, परंतु त्यानंतर पुणे, सातारा हे 2 शहरांची नावं देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. कारण पुणे आणि साताऱ्यामध्ये महाविद्यालयाची स्थापना मुंबई आणि सोलापूर सोबत करण्यात आली होती प्रार्थना समाजाच्या वतीने. लक्षात आलं? आणि प्रार्थना समाजाच्या बाबतीत दुसरी गोष्ट महत्वाची काय की प्रार्थना समाजाचे जे अध्यक्ष होते मित्रांनो, कोण होते? हे आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे काय होते? अध्यक्ष होते. आणि ह्याची जी तत्वे आहेत, नेमकी कुणाची? समाजाची जी तत्वे आहेत मित्रांनो, तत्वे सांगण्याचं काम कुणी? रानडे यांनी केलेलं आहे, म्हणजे ठरवण्याचं काम. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की या प्रार्थना समाजाच्या उपासना पद्धतीबद्दल कुणी लिहिलेले, म्हणजे ठरवलं, तर हे कुणी मित्रांनो? आरजी भांडारकरांनी. भांडारकर नाव लक्षात ठेवायचं आहे. भांडारकर. कळलं तुम्हाला? भांडारकर.
समजलं? RG भांडारकर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आता आपल्याला ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचे नाव आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आत्माराम पांडुरंग, त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन. लक्षात आलं तुम्हाला? भाऊ महाजन हे नाव देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे, कारण भाऊ महाजन हे मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशनचे काय होते रे, मुंबई शाखेचे ते अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1852 ला जी स्थापन झाली बॉम्बे असोसिएशन, ह्या बॉम्बे असोसिएशनचे ते देखील काय होते, सचिव होते, सेक्रेटरी होते. कळलं? अशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि भाऊ महाजन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं मित्रांनो, म्हणून एक गोष्ट अधिकची आपण सर्वांनी लक्षात ठेवा. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी कोण होते? हे बाळशास्त्री जांभेकर. लक्षात आलं? त्यानंतर दुसरी महत्वाची मी काय सांगितलं तुम्हाला, बॉम्बे असोसिएशन कधी 26 ऑगस्ट 1852. कोण सचिव? भाऊ महाजन. कळलं? त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 कोणी? दादाभाई नौरोजींनी स्थापना केली. आणि मुंबई शाखेचे अध्यक्षपद कोणाकडे? मुंबई शाखा कोणाकडे? भाऊ महाजन यांच्याकडे. लक्षात आलं? त्यानंतर पुढची आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना कधीची आहे मित्रांनो? 1875 ची. कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. स्वामी दयानंद. हे जे पॉइंट सांगतो ना, हे थोडेसे कॉमन पॉइंट आहेत आणि कन्फ्युजन होणारे आहेत. मुंबई शाखेचे नेमके कोण कोण अध्यक्ष होते त्याबद्दल आपण हे सांगतोय. स्वामी दयानंद सरस्वती यांनी. सरस्वती. आणि ह्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? हे देशमुख हे होते, लोकहितवादी देशमुख. वादी देशमुख. लक्षात आलं? आणखी एक गोष्ट मित्रांनो, सत्यशोधक समाजाचं जे मुंबईचं काम होतं, सत्यशोधक समाजाची जी मुंबईची शाखा होती, सत्यशोधक समाज मुंबई शाखा ह्याचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? हे कोण होते? लोखंडे होते. लक्षात आलं? आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ॲनी बेझंट यांनी ऑक्टोबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली होती. आणि ह्या होम रूलची शाखा, होम रूल लीग मुंबई शाखेचं अध्यक्षपद कोणाकडे होतं? शाखेचं अध्यक्षपद हे कोणाकडे होतं? मोहम्मद अली जिनाकडे. मोहम्मद अली जिना. लक्षात आलं? अशा पद्धतीने मुंबई शाखेचे सर्व अध्यक्ष आपण काय केले आहेत? पाहिलेले आहेत परीक्षेमध्ये. आता आपलं काय झालं पाहिजे? कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. लक्षात आलं? पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न देखील हा खूप अवघड असा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाबद्दल जर आपण बघायचं झालं तर हा देखील प्रचंड अवघड असा, म्हणजे परीक्षेमध्ये माझ्याकडून चुकला होता हा प्रश्न, आणि हा बऱ्याच मुलांकडनं चुकू शकणारा, म्हणजे संभाव्यता असणारा हा प्रश्न आहे. कारण यामध्ये खूप सारे काय केले होते रे? फॅक्ट आपल्या सगळ्यांना दिले होते. लक्षात आलं? हिंदू महासभेच्या संदर्भातली पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? लक्षात आलं मित्रांनो? आणि हिंदू महासभेच्या संदर्भामध्ये आणखी एक गोष्ट राहिली मित्रांनो सांगायची, गडबडीत माझ्याकडनं थोडं हे झालं. ॲनी बेझंट यांची जी स्थापना झालेली आहे ना, ती ऑक्टोबर नाही तर ती सप्टेंबर 1916 असं लक्षात ठेवा. एप्रिल आणि सप्टेंबर. तर हिंदू महासभेच्या संदर्भामध्ये हा प्रश्न का आला? कारण 1915 आणि 2025 100 वर्ष होण्याचा जो कालखंड आहे तो थोडासा जवळ होता, 1 वर्षभर बाकी होता. अशा ह्याने सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला असू शकतो आयोगाने, असं आपण गृहीत धरूया. तर हिंदू महासभेच्या संदर्भात 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे
सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. लक्षात आलं, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष हे कोण होते? मुंजे होते, बाशी मुंजे होते. लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टर मुंजे, हेगडेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 ला हिंदू महासभेची शाखा सुरू केली. नागपूरला शाखा सुरू केलेली आहे. हे देखील मित्रांनो बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला वरीलपैकी सर्व देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र अ ब क दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. कळलं? अ ब क दिलेलं आहे. त्यामुळे मला मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट फार जबाबदारीने सांगायची, ज्या वेळेस असे 4-4 प्रश्न दिलेले असतात आणि आपल्याला काहीच माहित नसतं, अशा वेळेस तुमचा जो कॉल तुमच्या मनाला वाटतोय तो आपण घ्यायचा. कारण असे जे अवघड प्रश्न असतात हे मेजॉरिटी टाइम्स चुकवण्यासाठीच असतात. इतकी डिटेलमध्ये आपण इतिहास कधीच वाचत नाही. परंतु हा जो स्टेटमेंट आहे हा फॅब्रिकेटेड फॅक्ट वाटतो. कुठला रे? हा की 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचं भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडलं. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 1938च्या नंतर हिंदू महासभेचं जे नेतृत्व आहे हे सावरकरांनी केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1938चं जे सेशन झालेलं आहे हे मित्रांनो हे पुणेमध्ये झालेलं नसून हे नागपूरला झालेलं आहे. कुठं झालेलं आहे? नागपूरला झालेलं आहे. म्हणून हा पर्याय क्रमांक 4 न घेता या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. कळलं? तुम्ही एक ट्रेंड जर लक्षात घेतला ह्या 4 प्रश्नांमध्ये, आयोगाने प्रत्येक 4थं स्टेटमेंट हे चूक करण्याचा काय केलेला आहे? या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण काय इथून पुढच्या परीक्षांमध्ये आपण 4थं स्टेटमेंट आणि पहिलं स्टेटमेंट काय करायचं आहे? बारकाईने बघायचं आहे. ज्यावेळेस आपण प्रश्न काढण्याचा विचार करतो त्यावेळेस पहिल्यांदा तरी पहिलं स्टेटमेंट चुकवण्याचा विचार करतो किंवा 4थं स्टेटमेंट तरी विचारण्याचा म्हणजे चुकवण्याचा विचार आपण करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की मित्रांनो जी आपली ही आहे हिंदू महासभा ही 1915 ची स्थापना आहे, हे बरोबर आहे. परंतु मदन मोहन मालवीय यांनी काय रे मित्रांनो याचं नेतृत्व केलं आणि यानंतर लाला लजपत राय आणि त्यानंतर सावरकर यांनी हिंदू महासभेचं नेतृत्व केलेलं आहे. कळलं? हिंदू महासभेचं जर मूळ नाव जर बघितलं मित्रांनो तर सर्व हे नाव लक्षात ठेवा, सर्व देशक हिंदू सभा, अशा पद्धतीचं हे मूळ नाव ह्या सभेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो 1925 ला कलकत्ता येथे या सभेचं सेशन झालं होतं, अधिवेशन. आणि लाला लजपत राय याचे काय होते मित्रांनो? अध्यक्ष होते. लाला लजपत राय. आणि यांनी सायमन कमिशनला विरोध केला होता. लक्षात आलं? आणि 1932 ला दिल्ली येथे झालं आणि या दिल्ली येथे झालेल्या सेशनचे अध्यक्ष कोण होते? NC केळकर, नचिकेळकर कोण रे? लक्षात आलं का तुम्हाला? NC केळकर हे मित्रांनो एप्रिल 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना झाली. कोणाच्या? टिळकांच्या. आणि टिळकांच्या होम रूल लीगच्या स्थापनेचे अध्यक्ष कोण होते? बॅप्टिस्टा होते मित्रांनो. आणि सचिव कोण होते? तर सचिव होते NC केळकर. अशा पद्धतीने अतिशय अवघड असणारा हा प्रश्न हा थोडासा किचकट आहे आणि हा अशा प्रकारचे प्रश्न हे बऱ्याचदा नेमके चुकवण्यासाठीच दिलेले असतात की काय असं काय आपण गृहीत धरून अशा प्रश्नांना न घाबरता पुढचे सोपे प्रश्न आपण हेरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पुढचा प्रश्न देखील फार सोपा आणि इलिमिनेट होण्यासारखा आहे. ऑप्शन इलिमिनेट होण्यासारखा आहे की 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगारी सेनानींनी महत्वाची भूमिका निभावली? लक्षात आलं? नील आणि हॅवलॉक, ऑट्रम आणि लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल, सर ह्यूम रोज, विल्यम डिग्बी आणि कॉलिन कार्क. आपण असं समजूया तुम्हाला या प्रश्नाबद्दल काहीच माहित नाहीये. कळलं? परंतु मित्रांनो आपल्याला एक गोष्ट फार महत्वाची माहिती आहे की सर ह्यूम रोज जे आहेत मित्रांनो ह्यांनी झाशीच्या राणीच्या अगेन्स्ट काय केलं होतं? झाशीच्या राणीचा उठाव दडपून टाकण्याचं काम हे ह्यू रोजने केलं होतं. लक्षात आलं? ह्यू रोज कुठे? झाशी. आणि कॅम्पबेल जो आहे मित्रांनो कॅम्पबेलने कुठं? कानपूर.
नानासाहेब पेशवे यांच्या अगेन्स्ट. लक्षात आलं. मग हे दोन नावं तरी आपल्याला सोपे माहित आहेत असं धरूया. आणि मग क आपण पकडूया. क कुठं आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं नाहीये, म्हणजे एक कट झाला. लक्षात आलं. त्यानंतर नील आणि हेवलॉक जे आहेत मित्रांनो, हे दोन देखील, किंवा आपण असं म्हणूया लॉरेन्स बंधू जे होते मित्रांनो, लॉरेन्स बंधूंनी लखनौ आणि दिल्लीच्या सभोवतालचा जो परिसर आहे या परिसरामध्ये यांनी पराक्रम दाखवला होता. म्हणजे पराक्रम म्हणण्यापेक्षा असं म्हणेल मी की 1857च्या उठावामध्ये त्यांनी उठावकर्त्यांच्या अगेन्स्ट काय केलं होतं? महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ब देखील आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी घेऊन चालायचं आहे, ब आणि क. आता प्रश्न उरला ड चा. लक्षात आलं. आता विल्यम डिग्बी जो आहे मित्रांनो, विल्यम डिग्बी हा 1889 ला जी आपली ब्रिटिश इंडिया कमिटी स्थापन झाली होती, ब्रिटिश इंडिया कमिटी, या कमिटीच्या स्थापनेमध्ये याची महत्वाची भूमिका होती. आणि मित्रांनो हा पर्याय काय आहे? आपल्याला एलिमिनेट करायचा आहे. म्हणजे हा पर्याय काय करायचा? आपल्याला कट करायचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 देखील आपला एलिमिनेट होतो. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, काय म्हटलं मी? आपला इथे हा कट झाला, नंतर पर्याय क्रमांक 4 राहिला आणि उरलं काय? ब आणि क. तर मी तुम्हाला काय म्हटलं की जेव्हा आयोगाने योग्य विचारलेलं आहे अशा वेळेस काय करायचं? आपण मॅक्झिमम ऑप्शन हे बरोबर घेऊन जायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे अ ब क. कारण नील आणि हेवलॉक जे आहे मित्रांनो, यांनी देखील 1857च्या उठावामध्ये अतिशय महत्वाची अशी काय केली? भूमिका निभावली होती. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कळलं तुम्हाला? अंदमान निकोबार बेटाची आपण नाही का नावं चेंज केली बघा, तर ते बेटांची नाव ही नील आणि हेवलॉक हे नाही का, नील हेवलॉक आणि आणखी एक नाव ते शहीद स्वराजा केलं नाही का आपण. तर ह्या दोनच कर्तबगार इंग्रज सेनानींच्याच वरून त्यांची नावं आपण ठेवलेली आपल्या सगळ्यांना दिसतं. आता पुढचा प्रश्न बघूया. लक्षात आलं. आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी राहिली मित्रांनो. आता आयोग काय करतं मित्रांनो, ज्या वेळेस प्रश्न काढतं किंवा मी आता मी ऍज अ टीचर म्हणून ज्यावेळेस प्रश्न काढायचा प्रयत्न करतो, तर माझ्यासाठी प्रश्न काढण्याचा आरसा हा सिलेबस असतो. मग आयोगाने आपल्याला भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या संदर्भाचा इतिहास असा सिलेबस दिलेला असताना प्रश्न काढणाऱ्या व्यक्तीला आणखी एक महत्वाचा जो आरसा असतो तो असतो PYQ. लक्षात आलं. मग पुढच्या वर्षीचे ज्यावेळेस प्रश्न निघतात, म्हणजे 2024चा ज्यावेळेस प्रश्न निघाला त्यावेळेस 2023च्या प्रश्नांचा रेफरन्स काही संदर्भामध्ये घेतला जातो. आणि मित्रांनो 2024चा प्रश्न आपण बघितलेला आहे आणि 2024च्या प्रश्नामध्ये ह्यू रोज यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. कारण ह्यू रोज यांनी झाशीच्या राणीच्या लढाईचं म्हणजे लढाई वृत्तीचं कौतुक केलं होतं आणि त्या कौतुकावरती एक स्टेटमेंट वरती आपल्याला काय रे आयोगाने प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्यामुळे PYQ हा आपल्या प्रिपरेशनचा अविभाज्य घटक असला पाहिजे याची जाणीव आपल्या सर्व परीक्षार्थी मंडळींना असली पाहिजे. या ठिकाणी मला तुम्हाला फार हे जबाबदारीने सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. इसवी सन 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागांमध्ये झाले? लक्षात आलं. आपल्याला अ ब कड दिले, परत काय दिले? अ ब कड. लक्षात आलं. आणि अ ब कड दिलेच्या असताना मित्रांनो आपल्याला या ठिकाणी कुठेही अ ब कड म्हणजे वलीरपैकी सर्व असं दिलेलं नाहीये. म्हणजे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे रे? एक पर्याय या ठिकाणी काढायचा आहे. लक्षात आलं तुम्हाला? मग हा जो उठाव आहे हा सगळ्यात सुरुवातीला शिरूर मधल्या कर्दे गावापासून सुरू झाला. त्यानंतर पारनेरच्या सुप्यामध्ये पण तो काय रे पांगला, म्हणजे त्या दोन गावांपासून सुरुवात झालेला हा उठाव काय झाला आहे मित्रांनो? कुठे कुठे पुढे काय झाला? पांगत गेला. म्हणजे आपल्याला अ जो पर्याय आहे तो अ पर्याय आपल्याला आपल्या उत्तरामध्ये असला पाहिजे. 2 आणि 4 मध्ये क आणि ड आणि ब आणि क दिले, त्यामुळे हा 2 आणि 4 एलिमिनेट होतो. मित्रांनो प्रश्न उरला ब चा. ब आता आपल्याला इथे घेऊन चालायचंय. म्हणजे आता ड आणि क चा आपण विचार करूया. क आणि ड या दोन ऑप्शनचा विचार करताना तासगाव सांगलीमध्ये, शिराळा सांगलीमध्ये, जतपंत सांगलीमध्ये आणि मलकापूर देखील त्याच भागामध्ये आहे. परंतु मित्रांनो सांगली भागामध्ये अशा प्रकारचे उठाव झाल्याचं आपण कुठेही वाचलेलं नाहीये. परंतु रत्नागिरीचा काही भाग आणि सोलापूरचा काही भाग ह्या दोन जिल्ह्यांची नावं ही 11वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला जशीच्या तशी दिलेली आपल्याला आढळतात मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला अ ब ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे घेऊन जायचं आहे. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगतोय की आयोगाने जेव्हा योग्य विचारलेलं आहे त्यावेळेस मॅक्झिमम ऑप्शन आपल्याला घेऊन जायचे आहेत आणि मिनिमम ऑप्शन जे आहेत हे चुकीच्या प्रश्नामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे?
या प्रश्नाचं उत्तर देखील हे पर्याय क्रमांक 3 आहे. लक्षात आलं. मग 1875 ला महाराष्ट्रामध्ये काय झालं होतं मित्रांनो? महाराष्ट्रामध्ये दख्खनचे दंगे झाले होते. दख्खनचे दंगे नेमका काय प्रकार आहे? सावकाराच्या कर्जाला कंटाळून सावकाराविरुद्ध सामाजिक बहिष्कार टाकण्याचे, गावगाव सामाजिक बहिष्कार टाकण्याचे काय रे? बहिष्कार या दख्खनच्या दंग्यामधून झाला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, या दख्खनच्या दंग्याच्या ह्याच्यामध्ये गवा जोशी, कोण रे गवा जोशी? पुणा असोसिएशन कधीची? 1867 ची. आणि याची स्थापना 1870 ला काय झाली रे? पुणा सार्वजनिक सभा. कळलं? तर ह्या गणेश वासू जोशी यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. आणि याचाच परिणाम काय झाला मित्रांनो? परिणाम काय झाला? 1876 ला डेक्कन राईट्स कमिशन, कळलं? डेक्कन राईट्स कमिशनची स्थापना झाली. आणि या कमिशनचे 3 सदस्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत, आपण लक्षात ठेवायचे आहेत. काय कळलं? ओके. रिची म्हणून आहे एक, पहिला रिची, त्यानंतर आहे कार्पेंटर, नंतर आहे कॉलविल. हे 3 सदस्य काय होते रे? ह्या कमिशनचे सदस्य होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट, डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट हे कधीच आहे रे? 1879. कळलं? ह्या कायदा कधी सुरू झाला? 1879 ला हा कायदा केला. आणि शेतकऱ्यांना एक रिलीफ देण्याचा प्रयत्न इंग्रजांनी यामधून केलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा, खतफोडीचं बंड जे आहे मित्रांनो, हे महात्मा फुले यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे. आणि नगर आणि जुन्नर प्रदेशात. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, 1884 ला जुन्नर विद्रोह आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात, हे लक्षात ठेवायचं. हा कधी झाला, कुणी केला? हे नाव लक्षात ठेवा, भाऊ कोंडाजी पाटील. भाऊ कोंडाजी पाटील यांनी काय केलं आहे रे? हा विद्रोह केलेला आहे. लक्षात आलं तुम्हाला? अशा पद्धतीने आपल्याला हा डेक्कन रिलीफ जो ऍक्ट आहे हा आपल्याला परीक्षेमध्ये पुढे विचारू शकतात. त्यामुळे आपण हा लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता? लक्षात आलं? परत त्याच फॉर्मॅटचा प्रश्न, तशाच पद्धतीचा प्रश्न आयोगाने पुन्हा एकदा सेट केलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन काय दिलेले आहेत? गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या सगळ्यांना विचारलेला आहे मित्रांनो. परंतु सेनापती बापट यांचं कार्य इतकं अवाढव्य मोठं होतं मित्रांनो, त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे आपण इलिमिनेट करून जरी गेलो तरी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येईल. परंतु एका ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होणं स्वाभाविक आहे. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, गोवा मुक्ती महासंग्रामामध्ये सेनापती बापटांनी सहभाग नोंदवला होता, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक दुसरी गोष्ट, हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये देखील त्यांचा सहभाग होता. आणि महाराष्ट्र मैसूर म्हणजे आपलं बेळगाव प्रांत, त्यामध्ये देखील त्यांचा काय रे? सहभाग होता. म्हणजे सेनापती बापट यांनी वरीलपैकी 4ही चळवळी किंवा आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला होता. हे एकमेव जे प्रश्न आहे हा वरी अशा 3 म्हणजे सारख्या सेटचे प्रश्न, टाइपचे प्रश्न सेट केल्यानंतर असा वेगळा आणि ऑल ऑफ द अबव असणारा प्रश्न हा आयोगाने सेट केलेला आहे. अशा वेळेस थोडंसं शांततेत विचार करून आपण काय करायचं आहे? उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे.
लक्षात आलं तुम्हाला? सेनापती बापट यांच्याबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं मित्रांनो, सेनापती बापट यांचं नेतृत्व हे अतिशय क्रांतिकारी विचाराचं, कळलं, क्रांतिकारी विचाराचं, लक्षात आलं? त्यांनी एक फार महत्वाची अशी संघटना झाडू कामगार मित्रमंडळ, लक्षात ठेवा हे झाडू कामगार मित्रमंडळ, लक्षात आलं? हा. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, अंदमानमध्ये हे वेगळं थोडीशी माहिती ही लक्षात ठेवा, अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले जो लोक होते, काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी व प्रवासासाठी, कळलं, त्यांनी काय केलं होतं रे मित्रांनो, राजबंदी मुक्ती मंडळाची स्थापना केली होती, राजबंदी मुक्ती मंडळ, लक्षात आलं? अशा पद्धतीनं हे नाव आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्यांच्याबद्दल माहित आहेत, परंतु ज्या तुम्हाला माहित नाहीत आणि ज्या नवीन आहेत अशा गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. 1944 ला मित्रांनो नागपूर येथे विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली होती. ह्याचे अध्यक्ष कोण होते? सेनापती बापट. कोण होते? सेनापती बापट. हे आपण काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. आणि बापटांनी मित्रांनो चित्रमय जगत आणि त्यानंतर मराठा ह्या दोन वृत्तपत्राचं संपादन केलं होतं आणि ते कोण होते रे? संपादक होते. अशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवायचं आहे. बापट यांच्याबद्दल बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित आहेत. बापटांनी सावरकरांसोबत काय रे? क्रांतिकारी चळवळीमध्ये देखील भाग घेतला होता. क्रांतिकारी चळवळ, कळलं? आणि त्यांनी रशियाला गेले होते आणि रशियाला जाऊन बॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकून आले होते. बॉम्ब बनवण्याचं तंत्र, कळलं? त्यामुळे क्रांतिकारी चळवळ, सविनय कायदेभंग, परत हैदराबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा सीमा प्रश्न अशा वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या आंदोलनामध्ये कुणाचं रे मित्रांनो? सेनापती बापट यांचं कार्य होतं. हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने काही घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण, कळलं? घटनात्मक सुधारणा दिल्या. 1919 चा कायदा विचारलाय का? नाही. आपल्याला काय विचारलंय की सुधारणा देण्यामागचं कारण काय होतं. आणि अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे त्या कारणांची मीमांसा आपल्याला या ठिकाणी करायची आहे मित्रांनो. ह्या प्रश्नाचं उत्तर आता आपण बघूया. 1919 मध्ये क्रांतिकारांच्या चळवळीमधून भारतीयांच्या मध्ये असंतोष वाढला होता. बरोबर. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये युती झाली होती. बरोबर. 1916चा लखनौ करार, लक्षात आलं? त्यानंतर जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये युती झाली होती. कुठे, कधी झाली? 1915च्या सेशनला झाली. लक्षात आलं? त्यानंतर पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय स्थिती, लक्षात ठेवा. 1914 ते 1918 म्हणजे 19 या कालखंडामध्ये आपल्या ज्या वर्ल्डचं जे पॉवर बॅलन्स आहे हे थोडंसं हल्लं होतं. आणि अशा पद्धतीने पॉवर बॅलन्सने थोडीशी राजकीय परिस्थिती ही ब्रिटन करता थोडीशी किचकट केलेली होती. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि जनरलिस्टिक कारण दिले जातात. कारण आयोगाला चुकवायला कुठेही कसल्याही प्रकारची जागा सापडत नाही. त्यावेळेस मित्रांनो आपण काय करायचं? पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर. जेव्हा कारण दिलेली असतात, जनरलिस्टिक स्टेटमेंट असतं, त्यावेळेस वरीलपैकी सर्व बरोबर घेऊन जायचं. स्वतः प्रश्नांना खोड्या काढायच्या नाहीत. कळलं तुम्हाला? खोड्या काढलं की प्रश्न चुकणार. जनरल स्टेटमेंट इज ऑलवेज करेक्ट. स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट ऑलवेज करेक्ट.
फॅक्ट दिलेला असेल, क्लिअर कट फॅक्ट असेल, कुठेतरी दिशा घेऊन जाणारा फॅक्ट असेल, तो फॅक्ट देखील हा ऑलवेज करेक्ट असतो. परंतु ज्यावेळेस 4 स्टेटमेंट दिलेले असतात आणि प्रश्नामध्ये ऑल ऑफ दी अबाव नसतं, स्टेटमेंट जनरल नसतं, खूप जास्त फॅक्च्युअल असतं, अशा वेळेला कुठेतरी एक ऑप्शन चुकीचं असतं आणि त्यावेळेस आयोगाच्या प्रश्न चुकवण्याच्या जागा आपण लक्षात घ्यायच्या आणि त्या जाग्याच्या माध्यमातून आपण उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. कळलं? अतिशय चांगला, जनरलिस्टिक, सोपा असा हा प्रश्न. यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं अधिकच असं काहीही मला वाटत नाही. लक्षात घेऊया. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न जो आहे अतिशय चांगला आणि सोपा हा प्रश्न आहे की डॅडॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा हा खादीचा पोशाख घालून 1877 मध्ये दिल्ली दरबारात त्यांनी काय केले रे? हजेरी लावली. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 1877 चा कालखंड आहे, दिल्ली दरबार आहे आणि हा दिल्ली दरबार मित्रांनो भारतामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. कळलं? भारतामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि ह्या दुष्काळाच्या परिस्थितीचं कसल्याही प्रकारचं गांभीर्य नसलेला एक गव्हर्नर हा भारतामध्ये त्यावेळेस होता आणि त्या गव्हर्नरचं नाव काय होतं रे? लिटन. हाच तो लिटन ज्याने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टची काय केली होती? अंमलबजावणी करून जे आपले स्वदेशी चळवळीचे स्वदेशी भाषेतील वृत्तपत्र आहेत त्यांच्यावरती काय केले होते? निर्बंध आणले होते आणि देशामध्ये लोक भुकेने मरत असताना उधळपट्टीचा जो कारभार म्हणजे दिल्ली दरबाराच्या माध्यमातून उधळपट्टी करण्याचं धोरण हे लॉर्ड लिटनने केलं होतं आणि या लिटनच्या राज दरबारामध्ये, दिल्लीच्या दरबारामध्ये खालीलपैकी कोणी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून शेतकऱ्याच्या वेशामध्ये स्वतः तयार केलेला खादीचा गणवेश घालून कोणी या ठिकाणी काय रे? हजेरी लावली? अशा प्रकारचा अतिशय मस्त असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करणारे व्यक्ती कोण आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे गणेश वासुदेव जोशी, ग.वा. जोशी यांनी अशा पद्धतीने काय केले होते रे? या ठिकाणी त्यांची हजेरी लावली होती. लक्षात आलं? ग.वा. जोशी यांच्याबद्दल जर सांगायचं झालं मित्रांनो तर ग.वा. जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी. कळलं? ह्यांनी मित्रांनो 1867 मध्ये पुणा असोसिएशनची काय केली रे? स्थापना केली. का केली? कारण पर्वती जे देवस्थान आहे त्या पर्वती देवस्थानाच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार असल्याची टीका त्यांच्यावरती होत होती आणि त्याची चौकशीसाठी ग.वा. जोशी यांनी पुणा असोसिएशनची स्थापना केली. परंतु या पुणा असोसिएशनचं जे रूपांतर आहे मित्रांनो हे 1870 मध्ये पुणा सार्वजनिक सभेमध्ये झालं आणि औंधचे पंत प्रतिनिधी जे होते मित्रांनो, औंधचे कळलं? औंधचे पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली याची काय झाली रे? स्थापना करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी आयडिया कोणाची होती तर ही आयडिया कोणाची होती? ही ग.वा. जोशी यांचीच आयडिया होती. तर ह्या पुणा सार्वजनिक सभेने पुणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली पहिली राजकीय डिमांड्स करणारी म्हणजे राजकीय सनदशीर मार्गाचा पाया घालणारी ही पहिली संस्था संघटना ही काय रे? ग.वा. जोशी यांनी स्थापन केलेली आहे. आणि ग.वा. जोशी यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी स्त्री विचारवती नावाची संस्था काय केली होती? स्त्री विचारवती स्थापन केली होती. हे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया मित्रांनो. ओके, गुड. आता हा जो प्रश्न आहे हा देखील थोडासा किचकट नाहीये, परंतु आपल्याला काय आहे की आपण इतिहासाचा अभ्यास करतो. इतिहासामध्ये अभ्यास करताना आपल्याला सगळे सेशन पाठ पाहिजे, आपल्याला सगळे सेशनचे अध्यक्ष पाठ पाहिजे, आपल्याला महत्वाच्या संघटना पाठ पाहिजे, कुठल्या मुवमेंट्स नेमक्या चळवळी कधी झालेल्या आहेत त्या चळवळींचे नेतृत्व करणारे लोक आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाठ करावं लागणार आहे. इतिहास इज ऑल अबाउट क्रोनोलॉजी. यू हॅव टू अंडरस्टँड क्रोनोलॉजी. पुढे बघूया. आता 10 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन आपल्याला दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहेत? त्यांचे अध्यक्ष दिलेले आहेत. काय 89चं, 91चं, 95चं आणि 97चं अधिवेशन आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला एक गोष्ट सगळ्यांना माहित आहे, पुण्यामध्ये झालेलं पहिलं हे 95चं जे अधिवेशन आहे ते कुणाचं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. ही गोष्ट आपल्याला माहीतच पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये झालेलं पहिलं अधिवेशन म्हणजे पुण्यामध्ये असं म्हणूया, पुण्यामध्ये हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. क च 4 कुठे रे? क च 4 इथे नाहीये, इथे नाहीये म्हणजे 2 आणि 4 मध्ये आहे. लक्षात आलं?
परंतु मित्रांनो 5व्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष हे विल्यम वेडनबर्ग होते, हे देखील गोष्ट मला माहित आहे. अ चं 3 कुठे दिलेलं आहे? अ चं 3 इथे दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर जर काय असेल तर या जोड्या लावाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. ब चा आपण 1 सरूया. हे कधी झालं? 91 ला, बरोबर. आणि त्यानंतर अमरावतीचं सेशन ते शंकरन नायर यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. लक्ष झालं तुम्हाला? जे 5वं अधिवेशन आहे, 5वं, हे 5वं अधिवेशन एका गोष्टीसाठी महत्वाचं आहे, यामध्ये महिलांचा समावेश झाला होता पहिल्यांदा. याच्यात का टिळकांनी देखील या ह्याच्यामध्ये सहभाग काय केला होता रे? 5व्या ह्याच्यामध्ये नोंदवला होता. दुसरी महत्वाची गोष्ट 11वं जे सेशन आहे मित्रांनो 95चं, तर याच्यामध्ये मित्रांनो काँग्रेसची घटना तयार करण्याच्या संदर्भामधले सेकंड डिस्कशन, चर्चा ही झाली होती असं आपण म्हणूया. आणि यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा 7वं जे सेशन, 7वं जे अधिवेशन आहे, 7वं, हे फार महत्वाचं आहे. काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय शब्द ऍड केला. लक्षात ठेवा 7व्यामध्ये राष्ट्रीय शब्द ऍड केलेला आहे. अशा पद्धतीने या 10 प्रश्नांचं आपण काय केलं आहे या ठिकाणी डिस्कशन घेतलेलं आहे. 2023चा पेपर हा खूप अवघड होता. एक 4च प्रश्न काय होते? सोपे होते. सोपे म्हणजे अधिक अभ्यास असल्यावर बी ते सोपे आहेत, परंतु उरलेले प्रश्न आपण काय रे पाहिलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोग प्रश्न सेट करताना, प्रश्न आपण पॅरलली सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आयोगाने कुठल्या प्रकारचा ट्रेंड सेट केलाय. प्रश्न म्हणजे सेट करताना नेमका कुठल्या प्रकारचा ट्रेंड आयोगाने सेट केलेला आहे. 2023चा जर प्रश्न आपण पेपर बघितला तर अबक बरोबर ड चूक, अबक बरोबर ड चूक, अबक बरोबर ड चूक अशा पद्धतीचा सेट आयोगाने या ठिकाणी ट्रेंड सेट केलेला आहे. त्यानंतर 2 त्यांनी ऑल ऑफ द अबाव दिले आणि त्यानंतर एक जोडी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. अशा पद्धतीचा अतिशय अवघड, चांगला आणि फार इंटरेस्टिंग असा पेपर 2023चा होता. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.